महाराष्ट्राच्या संगमनेरमधील एका राजकीय घडामोडीने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांनी थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसेंच्या शैलीत धमकी दिल्याने संगमनेरचं राजकीय वातावरण आता चांगलाच तापलंय। या धमकीच्या निषेधार्थ थोरात समर्थकांनी आज म्हणजेच 21 ऑगस्टला संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढला, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे काही नेतेही सहभागी झाले आणि याच मोर्चा दरम्यान थोरातांची आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळाली। सभेत थोरातांनी कीर्तनकार भंडारे महाराजांचे व्हिडिओ दाखवून सर्व काही ठरवून केलं गेलंय असा आरोप केला। त्यावर कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांनी देखील आपली बाजू मांडली आहे। या संपूर्ण घटनेचा आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसं की आपल्याला माहितीच आहे, हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे स्टाईलने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर संगमनेर मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। थोरात समर्थकांनी धमकी विरोधात आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान भाषण करताना बाळासाहेब थोरात यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत काही व्हिडिओ फुटेजेस दाखवले आणि संग्राम बापू भंडारे महाराज यांनी केलेल्या मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलंय। एवढाच नाही तर संगमनेरमध्ये थोरात यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात महाविकास आघाडीचे काही नेतेही सहभागी झाले होते। यावेळी आपल्या भाषणातून थोरात यांनी राज्यातील सत्ताधारी सरकार, पोलीस यंत्रणा यांच्यासह कीर्तनकार भंडारे महाराज यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर मधील वातावरण दूषित करण्याचं काम सुरू आहे आणि खरं काय झालं हे आता महाराष्ट्राला कळणार आहे, कारण त्याचे व्हिडिओ आपल्याकडे असल्याचं थोरात यांनी म्हटलंय। त्यानंतर थोरात यांनी मोर्चातील सभेत काही सीसीटीव्ही फुटेजेस लोकांना दाखवलेत। हे प्रकरण घडलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या अनेकांनी एकांगी प्रतिक्रिया दिल्या, त्या थोरातांनी दाखवल्या। संग्राम भंडारे महाराज यांनी गाडी फोडण्याचा आरोप खोडताना त्यांनी व्हिडिओ दाखवला। त्यात कीर्तनकार भंडारे महाराज यांची कार संगमनेरमध्ये आली त्याच वेळी ती फुटलेली होती असा दावा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी केला। भंडारे यांच्या कारचे संगमनेरमध्ये प्रवेश करतानाचे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज स्क्रीनवर यावेळी दाखवण्यात आले। त्यानंतर शनिवारी 16 ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी हा वाद झाला त्या घुलेवाडीत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या कारमधून भंडारे महाराज घुलेवाडीत आले। त्यावेळी भंडारे आले एका गाडीतून, पण दुसऱ्या कारमधून ते परत गेले असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। 16 ऑगस्ट रोजी झालेल्या कीर्तनाच्या वेळी भंडारे आणि त्यांच्या काही समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा व्हिडिओतून दावा करण्यात आला। त्यामुळे आपण हल्ले केले नाहीये, गाडी आधीच फुटलेली होती, केस दाखल करण्यासाठी ती आणखीन फोडण्यात आली असा आरोप थोरातांनी यावेळी केला। एवढाच नाही तर कीर्तनादरम्यान गोंधळ निर्माण झाल्यानंतर भंडारे मागच्या मार्गाने बाहेर गेले। त्यावेळी त्यांच्यासोबत काही सहकारी उपस्थित होते। यावेळी कोणतीही धक्काबुक्की झाल्याचं चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळत नसल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय। या उलट एका श्रोत्याशी वाद घालत त्याला मारण्यासाठी संग्राम भंडारेंचे लोक मारायला धावले असा दावा त्यांनी फुटेज दाखवून केला। आणि विशेष म्हणजे थोरातांनी दाखवलेल्या व्हिडिओत भंडारे असं म्हणाले होते की या जगातील सर्वात खोटं वाक्य म्हणजे सर्व धर्म समभाव हे आहे। खोटारडं आणि घाणेरडं वाक्य आहे। कीर्तनकार भंडारेंचा व्हिडिओ दाखवत थोरात म्हणालेत की त्यांच्या या वाक्याचा अर्थ म्हणजे यांना राज्यघटना मान्य नाही असं आहे। कीर्तन सेवा देताना जागा सोडली जात नाही। भंडारे हे लोकप्रतिनिधी आले की जागा सोडतात आणि लोकप्रतिनिधींच्या पाया कसे पडतात याचे देखील व्हिडिओ थोरातांनी यावेळी दाखवलाय। गळ्यात विना असताना सर्वसाधारण माणसाच्या पाया पडणारे महाराज धर्माचा अपमान करत नाही का असा सवाल यावेळी थोरातांनी उपस्थित केला। दरम्यान बाळासाहेब थोरातांनी माझ्याबाबत चुकीचा व्हिडिओ पसरवलाय। नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याचा अधिकार मला संविधानाने दिलाय असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले। आज या संग्राम बापू भंडारे महाराज यांनी या वादात त्यांची बाजू मांडली। ते म्हणाले की मी नथुराम गोडसेंचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडलाय का? मांडू पण शकतो।
तोही अधिकार मला संविधानाने दिलाय। बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी त्यांनी माझ्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला। हल्ल्याचं गांभीर्य त्यांनी समजून घ्यावं असं हल्लेखोरांना समर्थन दिलं तर संगमनेर पेटेल असं संग्राम बापू भंडारे महाराज बोलते। हल्लेखोरांच्या मागे थोरात उभे राहिले असं नरेटिव्ह सेट झालं तर पोरं उद्या हल्ले करतील, थोरात मागे आहेत बोलतील। बाळासाहेब थोरातांनी आत्मपरीक्षण करावं। थोरातांनी 40 वर्ष संगमनेरचं नेतृत्व केलंय, आज एका धर्म कीर्तनकारावर तुटून पडताय। थोरातांनी आत्मपरीक्षण करावं असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले। शेवटी एक लक्षात घ्या, संगमनेर मधील हा शांती मोर्चा आणि त्यामागील धमकीचा वाद हा फक्त स्थानिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला। बाळासाहेब थोरात यांनी आपल्या समर्थकांसह आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत या प्रकरणात ठाम भूमिका घेतली। सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या भाषणाने या वादाला आता नवं वळण मिळालंय। पुढे या प्रकरणात काय घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।